अलीकडच्या काळात काही लोक वाद करतात, आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही अशा प्रकारे म्हणतात, हे धार्मिक गीत आहे अशा प्रकारे म्हणतात. त्यांना माहिती नाही की स्वातंत्र्य लढ्यामध्ये जाती, पंथ, धर्म, भाषा सगळे भेद विसरून प्रत्येकाने वंदे मातरमच म्हटलं होतं. त्यावेळी कोणाला असं वाटलं नाही की हे वंदे मातरम हे कुठल्या तरी एका धर्माचं गीत आहे, एका संस्कृतीचं गीत आहे. किंबहुना आपण जर बघितलं तर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी आपल्या लेखणीतून त्या ठिकाणी हे लिहून ठेवलेलं आहे की वंदे मातरमला धार्मिक गीत म्हणणं ही सर्वात मोठी चूक ठरेल. हिंदू असो, मुस्लिम असो, या देशातला कोणी असो, त्या प्रत्येकाकरता प्रेरणा गीत आणि राष्ट्रगीत हे वंदे मातरम असलं पाहिजे. आणि वंदे मातरमने त्याच्या जीवनामध्ये एक प्रेरणा आली पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी हे 150 वर्ष पूर्ण झाले, एकीकडे देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी एक अतिशय मोठं या संदर्भातला कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि राज्यामध्येही आमचे मंगलप्रभात लोढाजी यांनी पहिल्यांदा ही संकल्पना मांडली की राज्याच्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये वंदे मातरमचा कार्यक्रम झाला पाहिजे. केवळ गीतच नाही तर त्या गीताच्या मागची भावना, की जी भावना एकसंघ भारताची भावना आहे, जी सुजलाम सुफलाम भारताची भावना आहे, जी भारताला महागुरु बनवणारी अशा प्रकारची भावना आहे, जी आमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रतिपादित करणारी भावना आहे, ती भावना प्रत्येक तरुणापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणूनच मंगल प्रभातजींनी एक अतिशय बृहत कार्यक्रम तयार केला. सांस्कृतिक मंत्रालय जे आपलं आहे, आशिष शेलारजी यांनी आपल्या शालेय शिक्षण विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीनं हा संपूर्ण वंदे मातरमचा कार्यक्रम खालपर्यंत गेला पाहिजे या संदर्भात नियोजन केलं. आणि मला विश्वास आहे की वंदे मातरमचा हा कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा गेल्यानंतर जो भाव 1905 साली वंगभंगाच्या वेळी वंदे मातरम गीताने केला होता, किंवा जी भावना स्वातंत्र्य मिळताना ज्यावेळेस वंदे मातरम गायलं गेलं होतं त्यावेळी जी तयार झाली होती, तीच भावना पुन्हा एकदा संपूर्ण भारतामध्ये तयार करण्याचा प्रयत्न आपण करू. आणि आपल्या प्रधानमंत्री महोदयांचं जे स्वप्न आहे, एक विकसित भारत, की ज्या भारतामध्ये विकास भी और विरासत भी अशा प्रकारचं जी भावना त्यांनी मांडली आहे, की ज्यामध्ये विकास तर करायचाच आहे, परंतु एक आमचा स्वर्णिम इतिहास देखील राहिलेला आहे, की ज्या इतिहासानं आम्हाला जगामध्ये एक वेगळी भूमिका त्या ठिकाणी अनेक शतकांपूर्वी दिली होती. त्याच भूमिकेमध्ये पुन्हा एकदा भारत गेला पाहिजे. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत, नालंदा आणि तक्षशिला सारख्या विश्वविद्यालयाच्या माध्यमातून जगाला ज्ञान देणारा भारत, भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान संपूर्ण विश्वात नेणारा भारत, अशा प्रकारचा भारत हा पुन्हा तयार करण्याकरता विकास भी और विरासत भी अशा प्रकारची जी भावना प्रधानमंत्री महोदयांनी मांडलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.